नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरतीच्या मागील काही वर्षांतील प्रश्नांची सिरीज आपली चालू आहे। जर तुम्ही हे व्हिडिओज दररोज न चुकता पाहिलेत तर येणाऱ्या परीक्षेत जीएस मधील तुमचे 50 ते 60% मार्क फिक्स होणार आहेत। त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढणार आहे, कारण तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज वगैरे लावाल, पेपर जेव्हा सोडवायला जाल त्यावेळेला तुमचा स्कोर वाढला तर तुमचा आपोआप कॉन्फिडन्स देखील वाढणार आहे। ठीक आहे, आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। आपला पहिला प्रश्न आहे, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? ए 78%, बी 25%, सी 11%, डी 21%। मी 5 सेकंद थांबेन, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 21%। वातावरणातील वायूंचे प्रमाण बघूयात तर सर्वाधिक वायू हा नायट्रोजन वायू असतो, जो आहे 78%। त्याच्यानंतर ऑक्सिजन जो आहे 21%। त्यानंतर येतो आर्गॉन, ज्याचा पर्सेंटेज आहे 0.9%। 0.9% लिहिल्या, 9% नाही, 0.9%। आणि त्याच्यानंतर येतो कार्बन डायऑक्साईड, ज्याचं पर्सेंटेज आहे 0.0387%। 0.03 असं लक्षात ठेवलं तरी चालेल, 0.03%। ठीक आहे, त्यानंतर येतात इतर वायू आणि घटक 0.07%। ठीक आहे, सर्वाधिक कोणता आहे तर नायट्रोजन आहे 78%। त्यानंतर येतो ऑक्सिजन जो आहे 21%। आणि त्यानंतर येतो आर्गॉन 0.9%। आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड 0.038%। 0.03%। ठीक आहे, आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। खालीलपैकी कोणते देशाचे नाव नाही? ए वेस्ट इंडिज, बी क्युबा, सी पनामा, डी टोगो। आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन ए वेस्ट इंडिज। तिसरा प्रश्न आहे, सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? ए 16 सेकंद, बी 16 मिनिट, सी 8 सेकंद, डी 8 मिनिट। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 8 मिनिट। पुढचा प्रश्न आहे, यू मुंबा हा कोणत्या खेळाचा संघ आहे? ए IPL, बी कुस्ती, सी कबड्डी, डी खो खो। आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कबड्डी। आता जे 2024 मध्ये जे प्रो कबड्डी लीग झाली ते कितवे सीझन होते तर ते 11वे सीझन होते। करंट चालू घडामोडीच्या दृष्टीने, करंट अफेअर्सच्या दृष्टीने देखील मी आपल्या या व्हिडिओमध्ये थोडी माहिती देत जाणार आहे। ठीक आहे, त्यामुळे प्रश्न सर्व तुम्ही नीट वाचत जा। फक्त प्रश्नांचे आन्सर देऊन तिथे पॉज केलात त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा ऐकत जा। ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे, हे 11वे सीझन चालू होता आता जे 2024 मध्ये जे झालं आपलं कबड्डी लीग, प्रो कबड्डी लीग, ते 11वे सीझन होते। ठीक आहे, आणि जिंकलं कोण तर हरियाणा स्टीलर्स जिंकले। ओके, हरियाणा स्टीलर्स विनर झाले 2024चं। पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? ए केरळ, बी ओडिशा, सी गुजरात, डी आसाम। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आसाम। भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे। पश्चिमेकडे 5 राज्ये आहेत आणि पूर्वेकडे 4 राज्ये। पश्चिमेकडील 5 राज्ये बघूयात। सर्वाधिक गुजरातला लाभलेला आहे 1600 किलोमीटरचा, आपल्या पश्चिम साईडला जातो। पण गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ हे पश्चिमेकडील साईडचे राज्य आहेत भारताच्या। आणि पूर्वेकडील राज्य जर म्हटले तर पूर्वेकडे किती राज्य आहेत? 4 राज्य आहेत। हे का सांगतोय 4 राज्य आणि 5 राज्य? हे याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे। पश्चिमेकडील समुद्रकिनारे लाभलेले किती राज्य आहेत तर 5 राज्ये, आणि पूर्वेकडील समुद्रकिनारे लाभलेले राज्य किती आहेत तर 4 राज्ये, ज्याच्यामध्ये येतात पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू। सर्वाधिक कोणाला लाभला आहे तर गुजरातला 1600 किलोमीटरचा। आपल्या महाराष्ट्राला लाभलेला किनारा आहे 720 किलोमीटर। आणि सर्वात कमी जर कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभला आहे तर तो आहे गोवा, आणि त्याचं किलोमीटर 132 किलोमीटरचा। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण। फॉर्म्युला 1 हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए गोल्फ, बी पोलो, सी बोट रेसिंग, डी कार रेसिंग। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी कार रेसिंग।
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प कोण सादर करतो? ए मुख्यमंत्री, बी रेल्वे मंत्री, सी अर्थमंत्री, डी यापैकी नाही. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. रेल्वे हा केंद्र सूचीतील विषय आहे. आपल्याला माहिती आहे 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे, तर रेल्वे हा केंद्र सूचीतील विषय आहे ज्याच्यावरती केंद्राला अधिकार आहेत कायदे बनवण्याचा वगैरे. त्याचबरोबर राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प मांडला जात नाही, तर केंद्रात रेल्वे अर्थसंकल्प 2017-18 पूर्वी वेगळा मांडला जायचा, पण आता तो केंद्रीय अर्थसंकल्पात एकत्रितरित्या मांडला जातो आणि तो केंद्रीय अर्थमंत्री मांडतात. काय झालं आहे, 2017-18 पूर्वी तो वेगळा मांडला जायचा, वेगवेगळा, म्हणजे आपला रेल्वे अर्थसंकल्प वेगळा आणि केंद्रीय अर्थसंकल्प वेगळा, हे वेगवेगळे मांडले जायचे 2017-18 पूर्वी. पण आत्ता तसं नाही, आता चेंज झालं आहे आणि आता एकत्रितरित्याच मांडला जातात. म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प एकत्रितरित्या मांडला जातो आणि जो मांडला जातो केंद्रीय अर्थमंत्रीद्वारा. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर महाराष्ट्र राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प विचारला आहे आणि राज्याचा रेल्वे अर्थसंकल्प नसतो, त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन डी यापैकी नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी जीवनदायी योजना कशाबाबत आहे? ऑप्शन ए पाणी पुरवठा, बी शेती, सी शहर विकास, डी आरोग्य. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी आरोग्य. 9वा प्रश्न आहे, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? ए जिम कॉर्बेट, बी मेळघाट, सी ताडोबा, डी कान्हा. आणि याचं ॲन्सर आहे ऑप्शन ए जिम कॉर्बेट, जे उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंड राज्यामध्ये जिम कॉर्बेट हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? ए वाघ, बी सिंह, सी शेकरू, डी हरिण. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी शेकरू. 11वा प्रश्न आहे, विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात? ए फ्रान्स, बी अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी इंग्लंड. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी इंग्लंडमध्ये. पुढचा प्रश्न आहे, जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे? ए नागपूर, बी नाशिक, सी पुणे, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर कुठे आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था? वाल्मी औरंगाबाद येथे आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी औरंगाबाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य कोणते? ए तेलंगणा, बी छत्तीसगड, सी उत्तरांचल, डी झारखंड. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए तेलंगणा. कधी झाली निर्मिती? 2 जून 2014 रोजी. पूर्वी तेलंगणा हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता, ज्याची आता 2014 पासून आता नवीन राजधानी आहे हैदराबाद. 2 जून 2014ला निर्मिती झाली तेलंगणा राज्याची, तर त्याची हैदराबाद ही राजधानी आहे. भारतात आता एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे? ए यवतमाळ, बी राहुरी, सी परभणी, डी अकोला. हे वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत, त्यामुळे यांचे ॲन्सर आपल्याला आलेच पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे आत्ता जरी नाही आलं तरी याच्या पुढे कधीही तुम्हाला हा प्रश्न दिसला तरी तुम्हाला याचं ॲन्सर आलं पाहिजे. जर नसेल आलं हे तर आत्ता जर नसेल आलं तर तुम्ही लिहून ठेवावं तुमच्या वहीमध्ये आणि त्याचं उत्तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. वारंवार आपण वाचत राहिलो तर आपल्याला चांगलं व्यवस्थित लक्षात राहतो. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, उगीच लक्षात राहत नाही माझ्या वगैरे. सारखे रिपीट करत राहा, प्रश्न तुमच्या लक्षात राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे, याचा ॲन्सर बघूयात. आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए सातारा, बी पुणे, सी रायगड, डी नाशिक. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी रायगड. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 40, 50, 60 मार्क
एवढा येत असेल तर त्यांचं नेमकं काय चुकतं आहे? तर तुमचं हेच चुकतं आहे की तुम्ही मागील वर्षांतील जे विचारलेले प्रश्न आहेत ते सोडवत नाही आहात. सोडवायला घ्या, लगेच सोडवायला घ्या. कारण असं ठरवा की 2025मधील जे काही 3 ते 4 महिने तुमच्याकडे जे मिळतील आता परीक्षा होण्यापूर्वी, त्याच्यामध्ये तुमचे PYQ प्रश्न तोंडपाठ झाले पाहिजेत. ठीक आहे. आपल्या व्हिडिओतील प्रश्न पहा तुम्ही. जे तुम्हाला येणार नाही ते तुमच्या वहीमध्ये, मी वारंवार सांगतो, जे येणार नाही ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. जे येतील ते चांगली गोष्ट आहे, पण जे येणार नाही ते वहीमध्ये लिहून ठेवा आणि फक्त ते रिपीट करत राहा. तुमचा स्कोअर वाढणारच. 50, 60, 70 मार्क्स जो कोड आहे ना तुमचा वाढणार. 70, 80पर्यंत नक्की जाणार. मी स्वतः केलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे आहे? A. कोयना, B. सातारा, C. कराड, D. नरसोबाची वाडी. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन C. कराड. काही महत्त्वाच्या नद्यांचा संगम पाहूयात. कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो. कृष्णा आणि वारणा नदीचा संगम हरिपूर येथे होतो. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी येथे होतो. आणि आताच पहिला कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम हा कराड येथे होतो. हे जे संगम आपण ह्या नद्या आहेत कृष्णासोबत ज्या संगम होणार आहेत त्या महत्त्वाचं आहे. हे खूप वारंवार आपल्याला विचारलं जातं. जरी कृष्णा कोयना विचारलं तर नेक्स्ट टाईम कृष्णा वेण्णा विचारतील किंवा कृष्णा वारणा विचारतील किंवा कृष्णा पंचगंगा विचारतील. ठीक आहे. त्यामुळे हे आपल्या लक्षातच राहिलं पाहिजे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. कृष्णा कोयना नद्यांचा संगम कराडमध्ये होतो. कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम माहुली येथे होतो. कृष्णा वारणा नदीचा संगम हरिपूर येथे होतो. कृष्णा पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी येथे होतो. तसेच गोदावरी प्राणहिता नदींचा संगम गडचिरोलीतील सिरोंचा येथे होतो. गोदावरी प्राणहिता गडचिरोलीतील सिरोंचा येथे होतो. तापी पूर्णा नदींचा संगम चांगदेव येथे होतो. तापी पांझरा नद्यांचा संगम धुळ्यामधील मुडावत येथे होतो. तापी पूर्णा चांगदेव येथे आणि तापी पांझरा धुळ्यामधील मुडावत येथे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी काठी नाही? A. नगर, B. नाशिक, C. पैठण, D. नांदेड. आणि याचं आन्सर आहे ऑप्शन A. नगर. पुढचा प्रश्न आहे, राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? A. जैन, B. बौद्ध, C. शीख, D. राजपूत. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन A. जैन. इथून पुढे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला काठिण्य पातळी लेवलच्या, तर जर तुम्ही पाहिलं हे प्रश्न तुम्हाला आपल्या नेहमीच्या वाचनामध्ये येत नाहीत, तर हे प्रश्न तुम्हाला PYQ मधूनच तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रश्न रिपीट होणारे आहेत. त्यामुळे यांचं आपल्याला माहीतच नाही, यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपल्या वहीमध्ये हे असलेच पाहिजे ते प्रश्न. ठीक आहे. बघूयात आपण पुढचे प्रश्न काय काय आहेत ते. दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण? A. रजिया बेगम, B. ताज बेगम, C. दिलकश, D. यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन A. रजिया बेगम. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण? A. औरंगजेब, B. मोहम्मद तुघलक, C. महमूद गवान, D. टिपू सुलतान. इतिहास खूप वास्ट असतो, त्यामुळे आपल्याला अशा टाईपचे प्रश्न हे आपल्याला माहीत असले पाहिजे. त्यांचं उत्तरं आधी जर येऊन गेले असतील तर आपल्याला त्यांची उत्तरं माहिती असली पाहिजेत. त्यामुळे आपल्याला स्कोअर वाढायला मदत होईल पुढे. याचं उत्तर आहे ऑप्शन B. मोहम्मद तुघलक. पुढचा प्रश्न बघूयात. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? A. बेंगलोर, B. म्हैसूर, C. हम्पी, D. बिजापूर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C. हम्पी. 22वा प्रश्न आहे, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? A. अल्लाउद्दीन, B. हसन गंगू, C. महमूद गवान, D. टिपू सुलतान. याचं उत्तर आहे ऑप्शन B. हसन गंगू. बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू याने केली. 23वा प्रश्न आहे, मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? A. हुमायून, B. बाबर, C. बलबन, D. अकबर. हा सुद्धा वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. याचं उत्तर बघूयात ऑप्शन B. बाबर. पुढचा प्रश्न आहे, सरपंच होण्यासाठी किमान
वय किती पाहिजे? A 18, B 21, C 25, D 30. सरपंच होण्यासाठी किमान वय, आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 21. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो? A 2 वर्ष, B 2.5 वर्ष, C 3 वर्ष, D 5 वर्ष. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 2.5 वर्ष. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच प्रश्न घेऊन आपण उद्या परत भेटूयात. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.